राष्ट्रवादी अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज पुण्यातील मावळ भागात असून या दरम्यान जनसन्मान यात्रेच्या मंचावरून उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत असताना यावेळी एका निष्ठावंत कार्यकर्ता उभा राहिला आणि हातात फ्लेक्स घेऊन मोठ्याने आवाज देऊ लागला, दादा ओ दादा परत या ना आपल्या राष्ट्रवादीत। अजितदादांनी हा फ्लेक्स पाहिला आणि कार्यकर्त्यांची तळमळ ऐकून घेतली। अरे बाबा मी तुझ्याशी नंतर बोलतो असं भर भाषणात अजितदादा म्हणाले। त्यानंतर पोलिसांनी हा फ्लेक्स ताब्यात घेतला। मी राष्ट्रवादीचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे। मी पवार कुटुंबावर नितांत प्रेम करणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळे पक्षफुटीनंतर मी कोणत्याही गटात न जाण्याचा निर्णय घेतलाय। या पक्षफुटीमुळे पवार कुटुंबियांचं नुकसान झालंय। त्यामुळे पवार साहेब आणि अजितदादा एकत्र यावेत यासाठी मी अशीच साथ घालत राहणार असं विक्रम बोडके या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे। इतिहास आहे आणि तेव्हापासून या गावाला तळेगाव गाभारे अशा प्रकारची ओळख त्या ठिकाणी निर्माण झाली। तुझ्याशी बोलतो मी त्यामध्ये काय सांगणार तुम्ही? आज अजितदादांना एक फ्लॅक्स दाखवलेला आहे, काय आव्हान करताय? अजितदादांना मी भावनिक साथ घातलेली आहे की दादा या ना पुन्हा आपल्या राष्ट्रवादीमध्ये। काय कारण आहे? याचं कारण हेच आहे की आज 25 वर्षे आले महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यामध्ये जो विकासाचा जो झंझावात चालू आहे तो फक्त आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय अजितदादांमुळेच आहे। आणि हा विकासाचा झंझावात असाच अखंडपणे राहिला पाहिजे, त्यासाठी पवार कुटुंब हे एकत्र आले पाहिजे। आणि असंख्य कार्यकर्त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे आणि इथून पुढेही नुकसान होणार आहे। काय सांगणार? आत्ता तुम्ही कोणत्या पक्षात आहात आणि कुठून आला? मी पूर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा उपाध्यक्ष होतो, एकत्र राष्ट्रवादीचा। तर आता मी कुठल्याही पार्टी म्हणून मी कुठल्याही कार्यक्रमाला जात नाही। राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार साहेबांच्याही जात नाही आणि साहेबांच्याही जात नाही। आज अजितदादा येणार होते म्हणून मी अजितदादांना साथ घालायला आलो की पुन्हा आपण या ना आपल्या राष्ट्रवादीमध्ये। कुठून आला? मी गहुंजे ग्रामपंचायतचा माजी सदस्य आहे आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा माजी उपाध्यक्ष आहे। दादांनी काय आवाहन केलं आहे तुम्हाला? दादा मला बोलले नंतर भेट, तुम्ही बोलतो तुझ्याशी। भेटले का तुम्ही दादांना मी आत्ता भेटलेलो नाही, दादांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं होतं त्यामुळे माझी भेट झाली नाही, पण मी नंतर नक्कीच दादांना भेटणार आहे।